रात्रीच्या वेळेला त्याची टायमाला येऊन करत असते का? नाही, पेनार लोकच काम आहे. इथं पूर्ण मंदिरामध्ये 4-5 ठिकाणी असं कोरलेलं आहे. थोडं फार जरी भेटलं असं काहीतरी. पहिले लोकांनी जागा पण नाही सोडली जिथं देवी बसलेली होती, अंबादेवी. वरचं आर्किटेक्चर तुम्ही पाहिलं असेल. इथं मध्ये काहीच नाही सपोर्टसाठी, साईट नाही पण वरती काही नाही आणि एकदम मजबूत आहे. कारण पहिल्या काळात भ्रष्टाचार नव्हता. तर नमस्कार मंडळी, मी वैभव सराडे पाटील. किती दिवसाबाद आपला व्हिडिओ चालू आहे. लास्ट व्हिडिओ केला होता मी, एक ब्लॉग केला होता मध्ये. तो यूट्यूबबद्दल का कशा इंस्टाग्रामच्या बद्दल इन्फॉर्मेशन दिली होती. तो भाग सोडला. त्याच्या अगोदरचे 2 ब्लॉग केले होते. भोकरदन जिल्हा तालुक्यामध्ये केलं होतो. एक कानवा आणि दुसरं होतं तिथं जवळपास एक रामेश्वर. 2 मंदिर तसे केले आम्ही. त्यानंतर कुठे बाहेर गेलो नाही. 5-7 दिवसात गॅप पडला होता. तर आज आलो फायनली. आज आलो आम्ही सिंदखेड राज्यामध्ये. एक गाव आहे, कोणतं गाव आहे ते? शिवनी टाका. आणि हे स्टार्टिंग पासून मला कमेंट आलेले 1-2. तुम्हीच केला असं 1-2 बहुतेक. तर असे 2-4 कमेंट आले होते. आणि आज फायनली इकडे आलो. थोडेफार फोटो बघितले होते मंदिराचे, चांगलं दिसलं. तर हे आपले मित्र आकाश लोंढे आणि जालना साईडलाच राहते. 3-4 किलोमीटर ना लोंढे. खास आपल्यासाठी सुट्टी घेऊन आले. म्हणजे जॉबला येते आणि सुट्टी घेऊन आले. किती किलोमीटर अजून? 3 किलोमीटर बाकी अजून. बाकी आता डायरेक्ट तिथं फायनली तिथं गेल्यावरती दाखवतो मंदिर वगैरे. तर चला मग शेवटपर्यंत बघा. तरी आतापर्यंत सर्वात हार्ड रस्ता दिसायला आम्हाला. बाकी फक्त पाणी नव्हतं पाहिजे. बापरे, एक तर व्हाईट शर्ट घालून आला असं झालं की मिशन सक्सेसफुल. एकदा पडून दाखव ना. बरं, स्लीपर घालून नाही आलो. ती छोटी चप्पल तिने घातलीच बरी आहे ना. ती चप्पल असं सटकती ना. तर असा रस्ता आहे आणि समोर आहे ते मंदिर. खूप समोर आहे. आम्ही गुगल मॅपला दोष देत होतो. फक्त उन्हाळ्यामध्ये. एक तर पावसामुळे गवत पण खूप जास्त झालं आणि सगळं थोडंसं चिखलाच्या याच्यात जायला भीतीच वाटते. बरं झालं आज वातावरण क्लिअर आहे, पण सांगू शकत नाही कधी पण वातावरण खराब होऊ शकतं. तर त्या डोंगरवरती जायचं आपल्याला. 1/2 किलोमीटर बाकी. बघत राहा. चला, जिकडे गेलो तिकडं वापस जायचे काम आलं. अरे भाऊ, आपल्याला नाही जाता यायचं इकडं. अरे पाणी मग तुला धुवायचं का? पाय झालं पाय धुवायला समोर आहे. तर आता अजून अर्धा किलोमीटर असेल बहुतेक. आणि मेन टास्क आमचं बाकी आहे, डोंगरावरती चढायचं. जंगलाने आलो आम्ही. पांदी ना कसं अगोदर माइंडसेट पाहिजे की आम्हाला डोंगरावर जायचं, इकडे जायचं, तिकडे जायचं. थोडं माहित होतं, पण हे आता एवढं पण नाही ना रे. माहिती नव्हतं ना. पण माहिती नव्हतं. चप्पल घालून शूज घातले असते ना आपण. हा, याचं स्ट्रगल बघा. स्ट्रगल पाहिजे. चिखलाचं माहिती होतं, त्यांना माहिती नव्हतं. मला म्हणलं नाही तेव्हा. सरप्राईज होऊन तुला. चांगलं सरप्राईज दिलं नाही. तुम्ही घातली ती स्लायडर. मी आलो शूज. आता हे व्ह्यू. अरे वा, डोंगरावरती आलो आपण. आता हा व्ह्यू बघा. आणि हे आता मोसम असं झालेलं आहे की थोडंफार ढगाळ वातावरण आहे. एवढं स्ट्रगल करून त्यावरती मंदिर आहे, तिकडे जायचं आपल्याला. आणि हा व्ह्यू बघा. कुठेही जा, किती वरती जा, आणि जेव्हा व्ह्यू दिसतो तेव्हा पूर्ण थकावट. तर या फोटो पॉईंट वरती आलो आम्ही. फोटो पॉईंट आम्हीच नाव दिला, नामकरण आम्हीच केलं. आता या साईडनं पूर्ण जंगल वगैरे आहे. आणि वरती तिथं एक मंदिर आहे महादेवचं ना ते. त्याच्यानंतर वरती देवीचं मंदिर आहे. वरती पण जाणार आहे आम्ही. आणि इथून व्ह्यू पाहून तर एकदम भारी वाटलं. आणि पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये हा व्ह्यू तर कंटिन्यू राहत असेल. आणि हिवाळ्यामध्ये बहुतेक जास्त चांगला राहत असेल. माझ्या हिवाळ्यामध्ये खूप
कारण पूर्ण ते फॉग वगैरे राहत असं तर आणि उन्हाळ्यामध्ये तर याचं कामच नाही कारण डोंगराळ भाग जे असते का ते फक्त पावसाळ्यामध्ये चांगले वाटते. उन्हाळ्यामध्ये खूप खराब सगळं ऊन आणि ते राहतं, पूर्ण वाळून जातं, पाणी नाही. आता हिरवगार आहे पूर्ण, आता हे पाणी ते सगळंच जात असं. तर मग आता थोडंसं राहिलं, थोडं वरती गेल्यानंतर आम्ही डायरेक्ट आता मंदिर दाखवतो. अगोदर शिव मंदिर, त्यानंतर अंबादेवीचं मंदिर. तर चला मग. तर इथे टाका वगैरे असं म्हणतात त्याला, आणि इथे खूप सारे लोक आलेले, पिकनिक आलेले स्कूल. काय टाका म्हणजे टाका म्हणजे काय, पाणी साचतं इथून असं म्हणतात लोक की इथून देवीला आंघोळ घालण्यासाठी पाणी नेत होते. आणि लोकांचं म्हणणं आहे की ते जे बाज असते तिला 12 ते सून नसतं का ते आपलं दोऱ्यासारखं, ते एका लेक बांधून 12 लावले, खोल आहे. म्हणजे 12 बाजीचं सूत जेवढं म्हणजे त्याचं अंतर होतं तेवढं खोल आहे समजा खाली. आता हे दंतकथा असू शकते असं काही माहिती नाही, कारण उन्हाळ्यामध्ये पण पाणी असतं त्याच्यामुळे कोणी जात नाही आत, आणि एवढं काही विशेष माहिती नाही. नेमकं यूज पण काही माहिती नाही, पण एवढं असू शकतं की पाणी साठण्यासाठी किंवा पहिल्या काळामध्ये सेफ्टीसाठी हे वापरत होते. कारण लूटमार करत होते पहिल्या काळामध्ये, किंवा या आता इथे वरती लाकडाचं वगैरे काही टाकलं तर काही दिसत नाही खालचं, सेफ्टीसाठी पण यूज करत असं आपल्याला काही माहिती नाही. आणि त्याला जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून जी माहिती भेटली अशी भेटली की लखुजीराव जाधवांच्या पण त्यांच्या काळाच्या अगोदरचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबाच्या आजोबाच्या त्यांच्या अगोदरचं, म्हणजे 400 वर्षापेक्षा जुनंच आहे. जुनं आहे. तर असं काही आहे. पाण्याची टाकी किंवा टाका काय म्हणते काय माहिती, पण आहे. आता याविषयी आम्हाला जास्त काही माहिती नाही. बाकी आता वरती एक मंदिर आहे, ते मंदिर तुम्हाला दाखवतो. इथं वरती शिवमंदिर आहे, एक प्राचीन शिवमंदिर आहे, पण आता नवीन बांधकाम चालू आहे. आणि आधी त्याचं म्हणणं आहे की आता बस झाला, आता बस झालं नाही. हा, वर जाऊन देवीच्या मंदिर टाकला तो आता. लोकल श्रद्धा होती काही भरपूर लोकांना माहिती. तर दर्शन घेऊ आपण. तर असं मंदिर आहे इथं, आणि महादेवाचं प्राचीन मंदिर आहे, पण आता पहिलं तोडलं आणि इथं नवीन बांधकाम चालू आहे. आता याच्यानंतर देवीचं मंदिर आहे, ते बघू आपण. इथं वातावरण पण एक नंबर आहे. कधी आले पिकनिक स्पॉटला तर पिकनिकसाठी तर एकदम भारी आहे. पाणी पण येते, उन्हाळ्यामध्ये पण येऊ शकता आणि पावसाळ्यामध्ये तर येऊ शकता. नंदी पाहू शकता तुम्ही, एकदम जुनं आहे. जुनं आहे का? कसं वाटलं आपल्या चॅनलवरती? खूप छान. आपलं थोडीशी परेशानी झाली. छान. आमची भेट झाली होती कॉन्सर्टमध्ये, संजय राठोडचा कॉन्सर्ट होता. बाय चान्स भेट झाली. खूप सारे लोक होते, ते किती पब्लिक होते रे? खूप होते. सीताफळ पण येत, सीताफळ खूप येतं, खूप झाडं सीताफळ झाड खूप दिसले. तर आमची कॉन्सर्टमध्ये भेट झाली. त्यांनी आम्हाला म्हणजे अगोदर आमचं बोलणं झालं होतं चॅटवरती की असं मंदिर आहे, मग चला म्हणे. मग ठीक आहे म्हणलं, आपण प्लॅन करू एका दिवशी आणि जाऊ. आता काही योग येत नव्हता. योग काय येत नव्हता, कारण प्रत्येक गोष्ट पाहून जायला लागते. नाही ते ठरवलेलं ऑलरेडी देवानेच असतं की कधी जायचं. आम्ही नवरात्र चालू आहे सध्या, नवरात्रामध्ये आम्ही आलो. हा, हे बघ, ही पण महत्वाची गोष्ट आहे. आता सध्या नवरात्र चालू आहे, आणि नवरात्रीमध्येच इथं आलो. 8वी माळ असेल कदाचित आज. तर इथं सीताफळ झाड खूप जास्त आहे, जंगल एरिया, आणि वातावरण पण एक नंबर आहे. जेवढा पण थकावट म्हणजे थकान झाली ते आम्हाला पूर्ण गेली. बाकी एकदम नंबर एक. इथं पाहू शकता तुम्ही, इथं काहीतरी अवशेष आहे, आता हे माहिती नाही एक्झॅक्ट सांगता येणार नाही. तर ह्या ठिकाणी असं आहे. तर इथं देवीच्या मंदिरावरती आलो आम्ही, अंबा देवीच्या मंदिरामध्ये. भरपूर ठिकाणी उभारलेले दिसतात लोकांनी, रात्रीच्या वेळेला त्याच्या टायमाला येऊन करत असतील का? नाही, पेनार लोकच काय माहिती. इथं पूर्ण मंदिरामध्ये 4-5 ठिकाणी असं कोरलेलं आहे. थोडीशी भीती पाहिजे लोकांच्या मनात की वरतून तरी कोणी आपल्याला नसं बघत, वरतून बघतो. मूर्तीची पाठीमागे पूर्ण कसं सोन्या चालण्यासाठी एखाद्याला भेटला असं बाय चान्स, थोडं फार जरी भेटला असं काहीतरी. पहिले लोकांनी ती जागा पण नाही सोडली जिथं देवी बसलेली होती, अंबादेवी जिथं बसलेली होती ती जागा पण नाही सोडली आहे. म्हणजे तिचं वरती पडायला लागलं, लोकांनी समोर आणून बसवलं तिला, तर तिच्या खाली सुद्धा करून घेतलं जिथं बसलेली ठाण. पहिल्या काळामध्ये कसं देवी जिथं म्हणजे जिथं देव बसत होते त्याच्या खाली सोनं वगैरे ठेवत होते. तर मग लोकांना असं भ्रम असेल की भ्रम किंवा कोणाला तरी भेटला असेल, भेटला असतं 100%. पुरातन आहे ते, भरपूर लोक म्हणतात लखुजी जाधवांचे त्यांच्या काळाच्या अगोदरच आहे, तर मग भेटलंच असणार आहे. लोक चालतात, लोक दान करत चालतात ना काही. अशा प्रकारे आपलं हे अंबादेवीचं मंदिर आहे. हे एंट्रीवरती इथं पण कोरलेलं आहे. राजापासून 5 किलोमीटर त्याच्यानंतर इथे एक आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती, आणि ती पण तोडलेली.
तर मी आता 1x वरती कॅमेरा करतो आणि तुम्हाला मंदिर पूर्ण दाखवतो. अशा प्रकारे मंदिर आहे इथे, एकदम प्राचीन मंदिर. असं म्हणतात की 400 वर्षापेक्षा जास्त जुनं असेल. तर अगोदर दर्शन घेऊन इथं होम वगैरे आहे आणि एकदम प्राचीन मध्ये आहे. वरचं आर्किटेक्चर तुम्ही पाहिलं असेल. इथं मध्ये काहीच नाही सपोर्टसाठी, साईट नाही पण वरती काही नाही आणि एकदम मजबूत आहे. कारण पहिल्या काळात भ्रष्टाचार नव्हता आहे की नाही. तर असं मंदिर आहे. त्याच्यानंतर आतमध्ये हे देवी, अंबा देवी, देवीचं मंदिर आहे. आतमध्ये गेल्यानंतर इथे अगोदर ह्या ठिकाणी कोरलेली म्हणजे ह्या ठिकाणी बसलेली देवी होती. तर लोकांनी काय केलं, या ठिकाणी खड्डा वगैरे खाणला, कारण त्यांना वाटलं की सोनं वगैरे असेल, कोणाला भेटलं पण असेल, कोणी गेलं पण असेल, पण काही माहिती नाही. देवीचं दर्शन आहे. आज नवरात्री पण आहे. नशीब की आलो, कारण ह्या मंदिराविषयी आम्हाला काय माहिती नव्हतं. आणि असेच आम्ही भरपूर ठिकाणी जे लोक आम्हाला सांगतात आम्ही त्या ठिकाणी जातो आणि हे सगळं श्रेय जातं ह्या माणसाला. तुमचं नाव सांगा. आकाश लोंढे. आपण बहुतेक इंट्रो केलेला यांचा, तर यांच्यामुळं हे मंदिर पाहायला भेटलं नवरात्रीमुळं. आणि धन्यवाद. कसं तरी प्लॅन कॅन्सल होता पण कॅन्सल झाला नाही, होऊ दिला नाही, कारण यांनी फक्त व्हिडिओसाठी किंवा येण्यासाठी सुट्टी घेतली होती आज. तर धन्यवाद यांचं. आणि मंदिर एवढं अप्रतिम आहे. तुम्हाला इंस्टाग्रामवरती पण तुम्ही बघू शकता, त्याच्यावरती पण ब्लॉग टाकेल. तर मंदिराच्या वरती आलो आम्ही, वरच्या भागाला. आणि हे पूर्ण आताच बहुतेक हे जुनंच आहे, दगड वगैरे आहे ना. खूप जुनं आहे सगळं. तर पहिलं आर्किटेक्चर बघू शकता तुम्ही. आता हे मंदिर 400 वर्ष अगोदरचं म्हणजे पक्का आहे, त्याच्या अगोदरचं माहिती नाही. लोक तर म्हणतात आम्हाला, त्यांना पण माहिती नाही आहे, पण ते म्हणतात की त्याच्या पण अगोदरचं असणार आहे. असू शकतात, त्याविषयी माहिती नाही. कारण पहिले आपली जी पिढी होती 50 वर्ष अगोदरची अशिक्षित होती, एज्युकेशन वगैरे त्यांना माहिती नव्हतं जास्त, आणि त्याच्यामुळे ते पुस्तकं वाचले नाही. आणि आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला घरात ठेवलेलं आधार कार्ड सापडत नाही. हे जे डॉक्युमेंट कुठं सापडणं आपल्याला. आणि झालं 100 वर्ष अगोदरचा इतिहास मिटवलेला आहे किंवा मिटलेला आहे काही कारणामुळे. आता पहिलं जे आक्रमण करत होते, ज्या किल्ल्यावरती आक्रमण करत होते, त्या किल्ल्याचे कागदपत्री व्यवहार पूर्ण जाळून देत होते, जाळून टाकलेले आहेत. जाळून इंग्रजांनी सगळ्या गोष्टी नष्ट केलेल्या आहे, इंग्रज ज्या होत्या त्या. आणि माझं म्हणणं असं आहे तुमच्यासाठी की जी हिंदू संस्कृती आहे आपली, ती जपण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, त्यांना माहिती होऊ द्या. प्रशासनाला जर का माहिती झालं तर ह्या गोष्टीकडे लक्ष देतील. आता हे फॉरेस्टमध्ये येतं पूर्ण वन विभागमध्ये, आणि ह्या मंदिराकडे कोणी लक्ष देत नाही. माग एक ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की जे आम्ही काम करतोय, खाली महादेवाचं मंदिर बांधणं करतोय, ते बांधकाम करतोय स्वतः पैशाहून, तर फॉरेस्टवाले असे लोक आहेत की ते पण करू देत नाहीये. त्यांचं तर काही जात नाही त्याच्यामध्ये, पण ते पण नाही करू देते. की त्यांचं म्हणणं आहे की नाही करायचं, म्हणजे जप्त करतात, ट्रॅक्टर वगैरे बंदी घालतात. तर असं करायला नाही पाहिजे, कारण ते आपलं काम आहे. आता ते तर करणार नाही स्वतःहून. आता जे गावकरी करत आहे स्वतःच्या पैशाने, त्यांना पण ते सपोर्ट करत नाही किंवा करू देत नाही. तर त्याचं मागचं रिझन माहिती नाही. आता हिंदू संस्कृती जी आपल्याला जपण्याचं काम आपलं जेनझीचं लोकांचं आहे. आपणच जपणार आहे. आता आपल्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याच हातामध्ये पूर्ण गोष्टी. तर मग आपण ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला अशा भरपूर गोष्टी किंवा मंदिर आम्ही दाखवणार आहे, आणि नक्कीच जेनझीला हेल्प होईल. आणि याचा वरती व्ह्यू बघू शकता. एक तर कला म्हणून किंवा हिल स्टेशन म्हणून अशा ठिकाणी यायला पाहिजे तुम्ही. आता भरपूर लोक काय करते, जे असं की पिकनिकसाठी येतात, फालतू चाळे करतात, ते तसं काही नाही आहे. तुम्ही या व्ह्यू आहे, खूप फिरा. जर तुम्ही बाहेर खूप दूर जाताय, इकडे पण वॉटरफॉल छोटे छोटे आहे, पण खूप सारे बघायला भेटेल तुम्हाला. बाकी साईडनं दाखवा तिकडे एकदा. बाकी साईडनं तुम्ही बघाल जंगल वगैरे खूप आहे. तुम्ही पार्टी वगैरे पिकनिक बनवण्यासाठी येऊ शकता. आणि त्या साईडला एक लहान मुलांची पिकनिक आलेली आहे बघा. इतकी छोटे छोटे मुलं येतात तिथं दर्शनासाठी, शेजारच्या गावामधून. तर आपण तर येऊ शकतो, आपण स्वतः निर्भय. तर मग नक्की तुम्ही यायला पाहिजे. असे गाव खेड्या साईडचे छोटे छोटे जे स्पॉट असेल, हिस्टॉरिकल स्पॉट म्हणतो, ऐतिहासिक ठिकाण, त्यांना भेट द्यायला पाहिजे. आता मोठ्या सिटीमध्ये पुणे मुंबईला किंवा लांबच्या सिटीमध्ये किल्ले बघायला आपण जातो, पण जवळपासच्या ठिकाणी जात नाही. तर व्हिजिट नक्की करा, कारण आता हे काय इथं कोण नाही आलं तर हे पडून जाईल आणि याचा इतिहास गायब होऊन नष्ट होऊन जाईल. इतिहास एकदा म्हणजे मिटला तर मिटूनच जातो. त्याच्यामुळे आपल्या हातामध्ये तुम्ही फक्त रेग्युलर आले का
तर मग चालू राहतात एक प्रथा किंवा येऊन जाते लोक. बाकी हिस्ट्री वगैरे माहिती असो नसो पण एक ऐतिहासिक ठेवा म्हणून जपायला पाहिजे आपण. तुम्ही नक्की या आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब मस्त करा. मस्त करा. चला भेटूया, शेअर पण करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.